नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये साजरा करणार आहोत। बघू शकता गावातली पूर्ण मंडळी जमा झालेली आहेत। तर कशा प्रकारे आज आम्ही आदिवासी दिवस हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा गावामध्ये कसा साजरा करणार आहे तर विचारून घेऊया। तर हाय सर्वांना, जय जवाहर, जय जवाहर, जय आदिवासी। तर इकडे आपला बिरसा मुंडाचा फोटो सुद्धा आहे। तर राकेश कडनं जाणून घ्या कशा प्रकारे आज आपण साजरा करणार आहोत। सर्वांना पहिला जय जोहार। जल जंगल जमीन ह्याचे आपण रखवाले आदिवासी। तर आपला आजचा हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून पूर्ण वर्ल्डमध्ये साजरा केला जातो आणि असंच पाड्यापाड्यांमध्ये सर्व ठिकाणी आपण साजरा करावा ही माफक अपेक्षा आहे सर्वांसाठी। आणि आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून सुद्धाही आपण साजरा करतोय। जे क्रांतीवीरांनी आपल्या देशासाठी सर्व त्याग केलेला आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतोय। आणि आपले क्रांतिकारक म्हणून बिरसा मुंडा यांना आपण अभिवादन करतोय। तर तुम्ही सर्वजण असेच आपल्या पाड्यापाड्यांमध्ये आदिवासी दिवस साजरा करा। जय जोहार, जय जवाहर। तर मित्रांनो, आमच्या पाड्यामध्ये कशा प्रकारे पूर्ण साजरा होणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवट। तर मित्रांनो, कॉपीराइट येईल कारण की डीजे असल्यामुळे गाणे वाजत आहेत, त्यासाठी कॉपीराइट येईल, त्यासाठी मी व्हॉइस ओव्हर करत आहे। तर तुम्ही बघू शकता जेवणाची टेबल आम्ही सेटअप लावत आहेत कारण की जेवणसुद्धा आहे पूर्ण मंडळींसाठी आणि कोण कोण येणार आहेत ते सर्वांसाठी। तर तुम्ही बघू शकता सर्वजण आपापली कामं वाटून करत आहेत। कोण खुर्च्या नेत आहेत, कोण टेबल लावत आहेत, कोण पताके लावत आहेत। तर सर्वजण गावातली मुलं आणि मिळून काम करत आहेत। तर चांगलं वाटत आहे। तर अजयसुद्धा टेबल उचलत होता, तर एकटा होता तर मी पण हेल्प केली आणि पूर्ण आम्ही जेवणाचं जे टेबल अरेंजमेंट होतं ते केलं। आणि जरा पताके म्हणजे शॉर्ट पडले असल्यामुळे आम्ही पूर्ण पताकेचं काम करू शकलो नव्हतो। तर नंतर पताकेसुद्धा आले आणि मग आम्ही पताकेसुद्धा लावायला सुरू केलं। तर इकडे गावस्करला हाय करायचं होतं, हाय केला मग अजयने सुद्धा आणि आपला भाईसुद्धा हाय करत आहे। तर भाई बोलतो नंतर काय आपण व्हिडिओ करूया, आता कामं करूया। तर ते सुद्धा बरोबर आहे। आणि नंतर दक्षसुद्धा आला, दक्षला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि यांचा वेगळा प्लॅन चालू आहे। तर नंतर पताकेसुद्धा आले, तर मी आणि नबी आम्ही पताके लावायला सुरू केलं। आणखी खूप जण सर्व पताके लावत आहे कारण की खूप उशीर झाला होता आणि कामं फटाफट झाले पाहिजे होते। अजय आणि संदेश एन्जॉयमेंट करत आहे कारण की पाहुणे मंडळी मोठी पाहुणे मंडळीसुद्धा येणार आहेत, त्यासाठी आम्ही पूर्ण फटाफट कामं करत आहेत। त्यानंतर पाहुणी मंडळी यायला सुरू झाली। तर 49चे शाखा प्रमुख संदेश घरात दादासुद्धा आले होते, तर त्यांना मस्त वारली पेंटिंग देऊन सन्मानित केलं। आणि त्यानंतर शाळेला सुट्टी नसल्यामुळे शाळेची पोरंसुद्धा जात होते, तर त्यांचा एक चांगला फोटो काढला। आणि त्यानंतर जेवणाचा काउंटर सुरू केला कारण की 12-12:30 नंतर जेवायला सुरू केलेलं आहे, काउंटर सुरू केलेलं आहे। तर चांगला व्हेज मेनू आहे, तर सर्वजण एन्जॉय करत आहेत कारण की आज आपला आदिवासी जागतिक दिवस म्हणून साजरा करत आहे। तर संपूर्ण मंडळींसाठी जेवण ठेवलं होतं। त्यानंतर विनोद सेलारसुद्धा आले, विनोद सेलार साहेब आले, त्यांची आरती ओवाळली पूर्ण गावातल्या महिलांनी आणि खूप आम्हाला सहकार्य करतात विनोद सेलार गावाला। तर त्यांना बोलवलं होतं आणि ते सुद्धा उपस्थित राहिले। त्यानंतर महिलांसोबतसुद्धा चर्चा झाली। त्यानंतर आम्ही बिरसा मुंडा यांच्या फोटोसमोर त्यांना वारली पेंटिंग देऊन सन्मानित केलं। नरेश जाधव आहे, मी आहे, दिनेश भावर, किशोर भावर, अशा प्रकारे आम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान केला। त्यानंतर काही महिला आल्या होत्या ते बाहेरनं, त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला आणि गावातल्या महिलासुद्धा होत्या। आपल्या गावाला कधी काही मदत लागली तर अर्जुन आपल्यासाठी आपल्या गावासाठी ते उभे राहतात। असे गंभीर बीजेपीचे भाजपचे नेता आमचे लाडके इतर भावी आमदारच म्हणेन कारण का आम्ही त्याला आमदारच मानतो इथे सर्वजण आदिवासी क्षेत्रामध्ये, म्हणून मी सांगेन भावी आमदार आहेत आमच्यासाठी। तर ते इथे आज आले, आमच्या आदिवासी सणाला त्यांनी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन करतीलच ते, पण त्याने उपस्थित दाखवली, त्याच्याबद्दल खूप खूप कोटी मी त्याला धन्यवाद करतो माझ्या आदिवासी समाजाबद्दल आणि इथे आल्याबद्दल। आणि तुम्हाला माहिती असेल, मी सर्व गावकऱ्याला सांगून इच्छितो कारण का जे काम आपल्याला आता परवाला सँडल वाटणार आहेत
कधी छत्र्या वाटपाचं काम असेल, कधी पुस्तक वाटायचं काम असेल, अशा छोट्या छोट्या करून ते आपल्याशी जोडले जातात. आपल्या बरोबर ते हमेशा आपल्या गावामध्ये राहतात, आपल्या मनामध्ये राहतात ते. आणि तुम्हाला माहिती असेल आपलं माशाण्याचं काम जे अर्धवट पडलं होतं, आपण खूप मेहनत केली, सर्व लोकांनी गावातून पैसा काढला आणि तरी पण आपण ते पुरं करू शकलो नाही, याची आपल्याला खंबीर एक होती. पण ते विलास साहेब त्या दिवशी आले आणि स्मशानभूमीमध्ये स्वतः गेले आणि त्यांनी सांगितले काम मी पूर्ण करून देईन. त्याच्याबद्दल मी तुम्हाला साहेब खूप खूप आभार मानतो तुमचे, कारण का ते काम आमचं पवित्र काम तुम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी पण तुम्ही 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं ही अपेक्षा आहे. मंचावर उपस्थित प्रमोद वैतीजी, महेश पाटीलजी, नंदनभाई, नरेश जाधव, किशोर भाऊ, प्रमोद यादव आणि आपल्या समाजातले सगळे प्रमुख पदाधिकारी, मान्यवर. मला वाटलं होतं मी यायच्या अगोदर नाचत असतील लोक, हा, पण तसं कोण दिसत नाही. जेवण झाल्यावर नाचायचंय की आधी नाचायचंय? जेवण झालं काय? नाही, चालू आहे. हा, म्हणजे जेवले ते जिरवायला नाचतील आणि जे जेवले नाहीत ते आधी नाचतील, म्हणजे नंतर चांगली भूक लागेल. कारण मला आदिवासी डान्स बघायचा आहे, एकदम कसे नाचतात तुम्ही. आता नाचणार ना? हा, नाचणार. तारपा आणलं काय काय ते? सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर शुभेच्छा देऊन माझं पोट भरत नाही, तर प्रत्यक्ष काहीतरी करायचं ही माझी नेहमीच धारणा असते आणि प्रत्यक्ष कृतीमधूनच मला आनंद वाटतो आणि माझ्या सर्व सहकार्याला पण वाटतो आणि ते तुम्हाला दिसेल.
करायचं. त्यानंतर मंडळ विचार करेल काय पुढचं. ठीक आहे.